हॅलो हॅलो आहे ठीक आहे. हॅलो हां हॅलो कसं दिसतंय कसं ते चांगलं ठीक. हॅलो साईडला 2 स्क्रीन्स आहेत ते आपल्याला दिसत नाही ते बघायला लागेल. स्क्रीनचं थोडंसं गडबड झाली. हॅलो कसं वापरायचं हे पुढे जाते आणि पुढे करू का ठीक आहे बघा ठीक आहे हे पुढे आणि ठीक आहे मला बोटात ठीक बोटाने कर नको माऊस नको. धन्यवाद नमस्कार. आज डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ विवेक व्याख्यानमालेचं मला वाटते 13वं पुष्प आहे. त्याआधी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मी त्यांना पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करतो. सकाळी नाशिक शहर काँग्रेस कमिटीमध्ये आम्ही एक कार्यक्रम घेतला. त्यामध्ये राजीव गांधी यांची जयंती, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा हुतात्मा दिन आणि आपले नाशिकचे खासदार माजी खासदार माने यांचाही स्मृतिदिन असा मी संयुक्तपणे साजरा केला. खरं म्हणजे मध्यंतरी मी थोडा आजारी होतो, त्यामुळं बरेच दिवस मी प्रवास थोडा टाळत होतो. 2 महिन्यापूर्वी जेव्हा निमंत्रण मिळालं तर 2 महिन्यानंतर काही हरकत नाही असं वाटलं. आणि विषय असा होता, डॉक्टरांचा आणि आमचा एका जिल्ह्यातले असल्यामुळं आणि एका विचाराचे असल्यामुळे खूप स्नेहसंबंध होता. मी मुख्यमंत्री असताना अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करा यांचा आग्रह होता आणि मी त्या मताशी तंतोतंत सहमत होतो. पण ती विधेयक मंत्रिमंडळातून पारित करणं आणि त्या विधेयकाला जो पद्धतशीरपणे सनातन्यांच्याकडून जो विरोध झाला, काही ठिकाणी वारकऱ्यांना पुढं केलं, काही ठिकाणी मंत्रिमंडळातल्या माझ्या सहकाऱ्यांना पुढं केलं. हा हिंदू धर्माच्या श्रद्धेचा विषय आहे आणि तुम्ही हिंदू धर्माच्या श्रद्धेवर आघात करताय वगैरे खूप केलं. आणि त्यावेळेला आम्ही गमतीनं डॉक्टरांशी खूप भांडायचो की डॉक्टर तुम्ही म्हणताय सगळं खरं आहे, पण मला ह्यातनं हे रेटणं फार सोपं नाही आहे, त्यामुळे थोडंसं जर आपण मागं पुढं करून केलं पाहिजे. डॉक्टरांनी फुल सामंजस्याची भूमिका घेतली आणि आम्ही जवळजवळ एकमताला आलो होतो. काही बाबतीमध्ये मी स्वतःच आग्रही होतो की हे नाही चालणार करून. दुर्दैवानं त्या बऱ्याच लोकांचा त्याला चालढकल करण्याचा प्रयत्न होता आणि तो कायदा काही डॉक्टर असताना काही पारित झाला नाही. आणि दुर्दैवानं आजच्या दिवशी 2013मध्ये ह्या ज्या विचारानं महात्मा गांधींची हत्या केली त्या विचाराचा जय झाला आणि त्यांनी डॉक्टरांचा अगदी निघृण असा खून केला, हत्या केली. मी कोल्हापूरला होतो. मीडियाचे लोक आले आणि एकदम धक्का बसला. माझ्या तोंडातून वाक्य टी व्हीवर गेलं की ज्या व्यक्तींनी, ज्या विचारधारेने महात्मा गांधींचा खून केला आहे त्याच विचारधारेने हे आज कृत्य घडवले. खूप गदारोळ झाला. तुम्ही आधीच ठरवलं का, कोणी केलं, काय केलं वगैरे, पण ते ठीक आहे. आय स्टँड बाय. जे काही होतं ते मी त्या कायम आहे. आज योगायोगानं राजीव गांधी यांचीही जयंती आहे. त्यांचंही खूप मोठं महान काम होतं. त्यांचीही अशीच निग्रह हत्या झाली. एका विचारामुळं या देशाला एकसंगत ठेवण्याच्या प्रयत्नातून त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. या 2 महान व्यक्तींची आज या ठिकाणी आठवण येते आणि पुन्हा एकदा
आपल्या विवेक व्याख्यानमालेनं मला अत्यंत महत्त्वाच्या अशा वार्षिक कार्यक्रमाकरता निमंत्रित केले, त्याबद्दल मी आपले सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून मी आपल्या आजच्या विषयाकडे वळतो. मी खरं म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं होतं, पण तो स्क्रीन जरा छोटा आहे, त्यामुळं बरीचशी आकडेवारी कदाचित दिसेल का नाही दिसेल मला माहीत नाही, पण प्रयत्न करूया. माझ्या व्याख्यानाचा विषय आपण माहिती आहे की विकसित भारत 2047, म्हणजे ज्या दिवशी घोषणा झाली किंवा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 50 वर्षांनी आजच्या सत्ताधाऱ्यांना सण साजरे करणं, उत्सव साजरे करणं, समारंभ साजरे करणं, ग्रँड इव्हेंट साजरे करणं, आणि त्यातून त्यांनी ही घोषणा केली की असं असं होईल. आणि मग प्रत्येक प्रधानमंत्र्यांच्या वक्तव्यामध्ये हे स्वप्न दाखवलं जातं की 2047ला 100 वर्ष होतील, त्यावेळेला आपण एक विकसित देश होऊ. माझ्या मांडणीमध्ये मी 3च भाग आहेत फक्त. पहिला सुरुवात मी अशी करू इच्छितो की आज देशातला असा एकही नागरिक नसेल त्याला वाटत नाही की आपला देश विकसित, समृद्ध, संपन्न व्हावा, डेव्हलप्ड व्हावा, जे काय असेल ते. उलट इतके दिवस का थांबवलं होतं, आणखी लवकर झाला तर बरं वाटेल. मलाही, मी त्यातलाच भारताचा एक नागरिक आहे, मलाही वाटतं की आपला देश, मी बऱ्याच देशात गेलेलो आहे, राहिलेलो आहे, वास्तव्य केलं आहे, आपणही तिथपर्यंत गेलं पाहिजे. आणि ज्या वेळेला मी शेजारची वास्तविक परिस्थिती पाहतो, शिक्षणाची, आरोग्य व्यवस्थेची, दारिद्र्याची, शेतकऱ्यांची, कामगारांची, तेव्हा एक दुःख होतं की आपण कुठं चुकतोय, काय होतंय. आणि मग जर काही उपाय सुचत असेल की आपण समृद्ध होऊ, विकसित होतो, का नाही. आता पहिला माझा मुद्दा सुरुवातीलाच आहे की कुणाचाही भारत विकसित होण्यामध्ये विरोध नाही. जितक्या लवकर होता येईल तेवढा आम्हाला पाहिजे आहे. अगदी 47ला झाला तरी चालेल. अर्थात तिथं आम्ही कोणच नसणार आहे, घोषणा करणारे नसणार आहे, आम्ही नसणार आहे, तुमच्यातले काही तरुण कदाचित असतील, पण आम्ही नसणार आहे. पण त्यामध्ये कोणाचं दुमत नाही. आणि एखादं उद्दिष्ट गाठायचं असेल तर एक मोठी महत्त्वाकांक्षा असणं गरजेचं असतं. हाय ॲस्पिरेशन ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं, त्यामध्ये काही दुमत नाही. दुसरं मी असं सांगू इच्छितो की कॅव्हिएट आहे, माझी पार्श्वभूमी थोडीशी लेफ्ट ऑफ सेंटर आहे. माझे दोन्ही पालक म्हणजे पिताजी आणि माताजी हे पूर्वी शेतकरी कामगार पक्षाच्या चळवळीमध्ये, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये खूप ॲक्टिव्ह होते, तुरुंगवास वगैरे भोगडं वगैरे. त्यातून मग ते 1960 साली संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर स्वतः स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी विनंती केल्यावर माझे वडील आणि त्यांचे सर्व सहकारी, यशवंतराव मोहिते असतील, अकलूजकर मोहिते पाटील असतील, बरीचशी मंडळी सगळी काँग्रेसमध्ये आली. पण आमची मूळ पार्श्वभूमी ही लेफ्ट ऑफ सेंटर, जी काँग्रेसची पार्श्वभूमी आहे. आणि संविधानाबद्दल, सेक्युलरिझमबद्दल, माझं सेक्युलरिझम जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं सेक्युलरिझम, त्याबद्दल काही तडजोड नाही. पण या माझ्या मांडणीमध्ये मी कुठलाही डावा उजवा विचार बी यामध्ये अजिबात मांडणार नाही आहे. फक्त वास्तववादी मांडणी आहे. माझे काही विचार या सरकारबद्दल असतील ते नंतर बाहेर मी उद्यासुद्धा बोलेन. आत्ता ही फक्त थोडीशी आर्थिक माहिती, आणि हे एक दिवा स्वप्न आहे का वास्तव आहे. वास्तव असेल, हे बंद करू, चालेल, ठीक आहे, ओके, ठीक आहे. हे जर वास्तव असेल तर आनंदाची गोष्ट आहे. आणि जर दिवा स्वप्न असेल तर मग काय दुरुस्त केलं पाहिजे, कारण हे व्हायला तर पाहिजे. की विकसित म्हणजे काय.
बोगम असं म्हणायचं का की अमेरिकेसारखं झालं पाहिजे, इंग्लंडसारखं झालं पाहिजे. विकसित म्हणजे काहीतरी तुम्ही संख्यात्मक व्याख्या केली पाहिजे, जी हे सरकार अजिबात करत नाही. नुसतं मोगम चाललेलं असतं की होणार होणार 2047 100 वर्ष. पहिला मुद्दा असा आहे की ती व्याख्या करायचा मी पहिल्या भागात प्रयत्न करणार आहे की व्याख्या काय आहे आणि काय असली पाहिजे. त्यामुळे मग आपल्याला मग ती सरकारची काय कामगिरी चालली ती तुलना करता येईल. हा पहिला भाग की संख्यात्मक व्याख्या काय. सुदैवानं संख्यात्मक व्याख्या जरी भारत सरकारनं किंवा मोदींनी केली नाही तरी जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF आणि वर्ल्ड बँक यांनी अगदी सुस्पष्टपणे याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. ते काय आहे ते मी आपल्यासमोर मांडणार आहे. हा पहिला भाग. आता ही थोडीशी क्लिष्ट आकडेवारी आहे आणि ती समजावी असा भाग नाही आहे, त्यातून एक सेन्स यावा एवढाच माझा उद्देश आहे. हे सगळं माझी टिप्पणी जी आहे मी माझ्या सोशल मीडियावर टाकेन. ज्याला त्यावर आणखी अभ्यास करायचा असेल त्याला ती उपलब्ध राहील. आता कुठलाही आकडा मी जो मानतोय तो तुम्हाला चॅलेंज करायचा अधिकार आहे. तुम्ही खोटं सांगताय का. आणि तो संदर्भ मी कुठून घेतलाय मी तुम्हाला सांगेन. तो संदर्भ भारत सरकारच्या आकडेवरून आहे, जी सर्व आकडेवारी जागतिक बँक आणि IMF ला दिली जाते. IMF आणि जागतिक बँकेचं कुठलंही गट तट डेलिगेशन इथं येऊन इथं तपासणी करत नाही. नाशिकला येत नाही, सिन्नरला येत नाही, पुण्याला येत नाही, कराडला येत नाही. ते भारत सरकारची आकडेवारी घेतात आणि त्यावरच आपली मांडणी करतात. पण ते करताना हे करतात, थोडं विश्लेषण जरूर करतात की तुमची आकडेवारी फुगवलेली आहे का, ही वास्तववादी आहे का, हे तेव्हा अभ्यास करतात. कारण खूप मोठं तिथं स्टाफ त्यांचा हजारोचा स्टाफ असतो. आणि मग ते काय करतात की जाहीरपणे तुमच्या आकडेवारीवर ते आपलं मत प्रदर्शन करतात. आणि प्रत्येक राष्ट्राच्या आकडेवारीवर जी सरकार त्यांना देतं, चीन देतं, रशिया देतं, अमेरिका देतं, त्या राष्ट्रावर ते ABCD तुम्हाला मार्क देतात आणि ते जाहीर करतात. यावर्षी भारताच्या आकडेवारीला C कॅटेगरी दिलेली पहिल्यांदाच. म्हणजे विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह आहे. जास्त मी काही बोलत नाही. ही IMFची आकडेवारी माझी नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये आपण संख्यात्मक व्याख्या करायचा प्रयत्न करणार आहे की काय व्याख्या असली पाहिजे. आणि मग ती संख्यात्मक आपण टप्पा मांडला की मग गणित मांडून आपल्याला तिथपर्यंत कसं पोचता येईल हे गणित सहज मांडता येईल. दुसऱ्या भागामध्ये मी एक एम्पिरिकल एव्हिडन्स देणार आहे. आपल्या समोर जे काही दृश्य दिसतंय, कारण आकडेवारीतून काही कळत नाही. बऱ्याच जणांना हे मी आकडे सांगेन त्याची माहिती नसेल, स्वाभाविक आहे. मी पण एक इंजिनियर आहे, मलाही अर्थशास्त्राचं काही कळत नव्हतं. असंच ऐकत मनमोहन सिंग सारख्या लोकांच्याकडून शिकत पुढे गेलो, इथपर्यंत आलो आहे. तर ते काय की पण आपल्याला सगळ्यांना समजलं पाहिजे काय की ठोबळ मानाने अंदाज आला पाहिजे, म्हणून हा माझा प्रयत्न आहे. कारण दुसऱ्या भागामध्ये व्यावहारिक आपल्याला माहिती देणार आहे की मी जे सांगतोय त्याचा पुरावा काय. तर एम्पिरिकल एव्हिडन्स म्हणजे वास्तवदर्शी पुरावा सांगायचा मी दुसऱ्या भागात प्रयत्न करणार आहे. आणि त्या दुसऱ्या भागात हा जो पुरावा मांडताना मी 4 स्तंभामध्ये मागणार आहे. भारतातली आरोग्य, आणि चौथं एक रिसर्च अँड डेव्हलपमेंट, का तो विषय महत्त्वाचा, सायन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आणि पाचवं एक क्वालिटी ऑफ लाईफ आहे, पण त्यात मी बोलणार आहे, जरा लांबेल थोडंसं, म्हणून 4च स्तंभ मी ठेवले. हा माझा दुसरा भाग आहे. आणि तिसरा भाग, आपण या दुसऱ्या भागामध्ये कुठल्या तरी कन्क्लुजनपर्यंत पोचू की हे वास्तव आहे की वास्तव नाही. आणि जर उत्तर आलं की होय शक्य आहे, सगळं अगदी निश्चित होईल, यात काही शंका नाही, तुम्ही उगीच काही शंका घेऊ नका, मोदी नक्कीच करून दाखवतील, मग माझं भाषण तिथं संपेल. पण आपल्याला वाटलं की नाही, थोडीशी शंका आहे की तुम्ही म्हणताय ते काही बरोबर आहेत, काही होईल का नाही माहिती नाही, बघ काय केलं पाहिजे, उपाययोजना, माझा तिसरा भाग असेल. 3 ब्रॉड थीम्स आहेत. पहिल्यामध्येच मी काही स्लाईड्स असतील, बहुतेक दिसल्या, चांगल्या प्रकारे दिसल्या नाहीत, तरी माझ्या ज्याला पाहिजे असेल त्याला माझ्या सोशल मीडियावर ते नंतर दिसतील. म्हणून मी आता सुरुवात करतो. पहिल्यांदा IMF आणि वर्ल्ड बँक या दोन्ही संस्था दुसऱ्या महायुद्धानंतर तयार झाल्या. दोघांची थोडी वेगवेगळी कामं आहेत, पण हे महत्त्वाचं काम करतात. जागतिक बँकेचं काम थोडं विकासाचं काम आहे, युद्धानंतर
युरोप खंड उद्ध्वस्त झाला होता, त्याचं रिबिल्डिंग करण्याकरता ती संस्था झाली. नाणेनिधीचं काम आहे की एकमेकाच्या चलनामध्ये कसा बॅलन्स ठेवायचा आणि कर्जही ते देतात वगैरे, त्याची आपली वेगळी कामं आहेत. पण दोघंही प्रत्येक राष्ट्राची तुलनात्मक पाहणी करतात आणि ती मांडतात. मी जी माहिती देतोय ती 101% माहिती ही IMF आणि वर्ल्ड बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, तिथून मी घेतलेली आहे. कोणालाही ती बघता येईल, वेबसाईटवर ती माहिती अगदी खुलीपणे अतिशय उत्कृष्टपणे मांडणी केलेली आहे, ग्राफसह. ताकद किती आहे, ती किती मोठी अर्थव्यवस्था आहे, हे कशी मोजायची. एखाद्या माणसाला ताप आला की पण थर्मामीटर लावतो. एखाद्या लहान मुलाची उंची मोजायची असेल तर भिंतीवर रेगा मारतो, म्हणतो गेल्या वर्षी इतकी उंची होती, आता वाढली याची उंची. म्हणजे अशा आपण मोजमाप प्रत्येक गोष्टीचं करत असतो. तशी अर्थव्यवस्थेची मोजमाप करण्याची पद्धत आहे. त्या देशाचं ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आणि व्याख्या आपण समजून घेतली पाहिजे. त्याला शॉर्टमध्ये GDP हे नाव आहे, खूप ठिकाणी वापरलं जातं. म्हणजे त्याचा व्याख्या त्याची सोपी अशी आहे की एखाद्या देशामध्ये एकूण किती वस्तू निर्माण होतात आणि त्या देशातले लोक किती सेवा प्रदान करतात. डॉक्टर आहेत, डॉक्टर सेवा प्रदान करतात. ST वाला आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रवास देतो, कंडक्टर आपल्याला तिकीट देतो, विमा कंपनीचा माणूस विमा विकतो, बँकेतला माणूस पैसे देतो, ही सेवा देतात. आणि काही लोक वस्तू निर्माण करतात. तर देशात निर्माण होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवा यांची किंमत, आणि ती किंमत डॉलरमध्ये मोजली जाते, कारण सर्व देशांची तुलना केली पाहिजे. म्हणजे GDP इज अ मेजर ऑफ ऑल द गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड इन अ जॉग्रफी, इन अ कंट्री ड्युरिंग पर्टिक्युलर पिरियड. आपण 1 वर्षाचा कालावधी धरतो. ही GDPची व्याख्या आहे. ह्याच्यात समांतर एक दुसरी एक व्याख्या आहे जी वापरली जाते, ती GNI म्हणतात, ग्रॉस नॅशनल इन्कम. त्यामध्ये थोडा फरक आहे की पहिल्या व्याख्येमध्ये एकूण वस्तूंनी सेवांची किंमत, आणि दुसऱ्या व्याख्येमध्ये बाहेरच्या देशातल्या लोकांनी जर काही पैसे पाठवले किंवा सेवा प्रदान केली तर ते सुद्धा आपण यात मोजतो. त्याला GNI म्हणतात. थोडासा तांत्रिक फरक आहे, 1-2% पण आपण आपल्या चर्चेकरता GNIला सोडून देऊ आणि फक्त GDP हा अर्थव्यवस्था आकार मोजण्याची व्यवस्था म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष केंद्रित करू. ही माझी पहिली व्याख्या. आता प्रत्येक देशाची एकूण GDPचा आकार किती आहे हा जागतिक बँकेने आणि IMFने आपल्या वेबसाईटवर सगळा दिलेला आहे. भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेचा आकार हा जगात 6व्या क्रमांकावर आहे. 4था होता. सर्वात मोठी अर्थव्यवस्था अमेरिकेची आहे, नंतर चीनची आहे, पुन्हा जपानची आहे, नंतर जर्मनीची आहे, नंतर इंग्लंडची आहे, आणि 6व्या क्रमांकावर आपण आहे. काही वर्षापूर्वी आपण इंग्लंड आणि जर्मनीच्या वर होतो 4थ्या क्रमांकावर, पण 4थ्यावर 6व्यावर गेलेलं आहे. खूप चांगली गोष्ट आहे. मोदी नेहमी सांगतात की आता 6व्यावरून म्हणजे 4थ्यावरून 3ऱ्यावर जाणार, मग असं होणार. चांगली गोष्ट आहे, पाठ आपली ठेवण्याला काही कारण नाही आहे. पण हा एक मेजर झाला, अर्थव्यवस्थेचा एकूण आकार किती आहे. पण तेवढ्यांनी भागत नाही, कारण मग त्या अर्थव्यवस्थेचा आकार मोठा आहे तर मग देश समृद्ध आहे का, संपन्न आहे का, श्रीमंत आहे का, लोकांचं राहणीमान चांगलं आहे का, त्यातून ते ठरत नाही. कारण जेवढी मोठी लोकसंख्या त्या प्रमाणात तुमची एकूण अर्थव्यवस्थेचा आकार मोठा असू शकतो. म्हणून दुसरं एक संज्ञा आपण निर्माण केलेली आहे, पर कॅपिटा GDP. प्रति व्यक्ती GDP किती आहे, म्हणजे देशातला प्रत्येक व्यक्ती एका वर्षामध्ये किती वस्तू किंवा सेवा तयार करून तो टाकतो, आणि त्या सगळ्यांची बेरीज झाली की आपली ग्रॉस GDP होते एकूण. पण पर कॅपिटा GDP किंवा ज्याला इन्कमही म्हणतात काही ठिकाणी, पण ते स्ट्रिक्टली बरोबर नाही. पर कॅपिटा GDP, दर डोई सकल राष्ट्रीय उत्पन्न, हा कळीचा मुद्दा आहे आणि व्याख्यानाचं हा आत्मा आहे. हा पण जर समजून घेतला तर माझ्या मांडणीचा विषय आपल्याला सगळा समजून घेईल. आता काय झालं
की जेवढी मोठी लोकसंख्या, त्या मोठ्या लोकसंख्येने भागाकार केला ते गुणोत्तर हे कमी कमी होत जातं. आणि म्हणून जेव्हा आपण जगातल्या 216 राष्ट्रांचं एकूण GDP काढतो आणि एका बाजूला मांडतो, तेव्हा आपल्याला एक तक्ता मिळतो, जो मी तक्ता दाखवणार आहे हे थोड्या वेळाने. आणि जेव्हा आपण त्या प्रत्येक देशाच्या लोकसंख्येने त्या एकूण संपत्तीचा एकूण GDPला भागाकार करतो, तेव्हा पर कॅपिटा GDP होते. आणि पर कॅपिटा GDPच्या आधारावर आपण दुसरा तक्ता मांडले. ते दोन्ही तक्ते मी दाखवणार आहे. आता जे दिसणार नाहीत, पण एक अंदाज आपल्याला येईल काय ते. एकूण अर्थव्यवस्थेचा आकार आपला 6वा आहे, मी सांगितलं, खूप चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा आपण पर कॅपिटा GDP काढतो, त्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा जगाचा क्रमांक 164वा आहे. काही ठिकाणी 167 आहे. थोडंसं आकडेवारीमध्ये वर्ल्ड बँकेने IMF मध्ये थोडा फरक आहे. आणि काही आकडे हे 2600 आहेत, काही 2500 आहेत, काही 24 नंतर लोकांनी आकडे दिलेले आहेत. पण थोडासा 1-2% फरक असतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, की भारताचं पर कॅपिटा GDPचा यंदाचा आत्ताचा लेटेस्ट आकडा हा $2830 प्रति व्यक्ती प्रतिवर्षाचं उत्पन्न आहे. 2830 हा आकडा डोक्यात अगदी दिशी ठेवा. आणि इतर देशांच्या तुलनेमध्ये आपला जगामध्ये 164वा क्रमांक आहे. आता काय झालं की हे ठीक आहे, हे आकडे दाखवता येईल का स्लाईड आपल्याला? ते राष्ट्रीय उत्पन्न कसे मोजतात मी सांगितलं आपल्याला, थोडक्यात मी समजावून सांगितलं की हे आहे. आता यामध्ये तेही सांगितलं आपल्याला की प्रति व्यक्ती GDP हा जो आहे त्यामध्ये भारताचा एकूण अर्थव्यवस्थेमध्ये 6वा क्रमांक आहे आणि प्रति व्यक्तीमध्ये 162, 164, 167 असा क्रमांक आहे. आता हा जो 162 क्रमांक आहे त्याच्यामध्ये याचा अर्थ असा की 218 देशाच्या क्रमवारीमध्ये जागतिक बँकेच्या उत्पन्नाच्या वर्गवारीप्रमाणे ही अशी यादी आहे. ही यादी आता तुम्हाला दिसणार नाही नावं, पण लाल रेषा ती भारताची आहे. ही यादी एकूण जगातल्या 20 श्रीमंत लोकांची यादी आहे. आकडे दिसत आहेत का नाही मला माहीत नाही. ठीक आहे. तर मला दिसत नाही बहुतेक. ते थोडंसं पुढे घ्या थोडंसं. तर अर्थात सर्वात पहिल्या क्रमांकावर युनायटेड स्टेट्स आहे. युनायटेड स्टेट्सचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न $32 ट्रिलियन आहे. आता ट्रिलियन शब्दाचे थोडीशी काही लोकांना कसलं थोडी शक्यता आहे. इंग्रजी सिस्टीममध्ये 1000, मिलियन, बिलियन आणि ट्रिलियन. 1000वर 3 पूज्य, बिलियनवर 6 पूज्य, मिलियनवर 6 पूज्य, बिलियनवर 9 पूज्य म्हणजे लाख कोटी, आणि ट्रिलियन म्हणजे 12 पूज्य. तर आपण ट्रिलियन शब्दाचा वापर बिलियन आणि ट्रिलियनचा जास्त करतो आजकाल आंतरराष्ट्रीय चाचणीमध्ये. पण अमेरिकेचं पर कॅपिटा GDP इन्कम हे 94,000 काही आहे. पुढे घेऊ की? ठीक आहे. हां, तर अमेरिकेचं पर कॅपिटा इन्कम 94,000 आहे. नंतर चायनाचं एकूण GDP 20 ट्रिलियन आहे आणि पर कॅपिटा इन्कम 14,000. दिसते? ठीक आहे, बस ओके. नंतर जर्मनीचं एकूण उत्पन्न 5.5 ट्रिलियन कोटी आणि पर कॅपिटा हे चीनपेक्षा खूप जास्त आहे, 65,000. जपानचं पर कॅपिटा GDP 35,000 आणि एकूण उत्पन्न 4.5 ट्रिलियन आहे. UKचं पुन्हा 4.25 आहे ट्रिलियन आणि पर कॅपिटा इन्कम 61,000 आहे. आणि भारताचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न हे लाल शाईमध्ये दाखवलं आहे ते $4.15 ट्रिलियन आहे. आपला आजच्या घडीला 6वा क्रमांक आहे. पूर्वी 4था होता, तो रुपयाच्या अवमूल्यनामुळे थोडा खाली गेलेला आहे. पण आपलं पर कॅपिटा इन्कम किती ते जरा बघा जरा थोडंसं.
ते आपलं पर कॅपिटा इन्कम, पर कॅपिटा GDP 2830 आहे. 2730. 2830 आकडा आहे, थोडासा मागं पुढं आहे. काही ठिकाणी मला वाटतं 2703 दिला नाही, पण तो 2830 आहे लेटेस्ट आकडा आहे. IMF आणि वर्ल्ड बँकमध्ये थोडा फरक आहे, एक 2-4% आणि कुठलं वर्ष धरतोय आपण त्यावर थोडंसं आहे, पण एक त्या सुमारास आहे. आणि मग बाकीच्या देशाची अगदी सौदी अरेबियापर्यंत ही यादी आहे. आता पुढचा जर घेतला आपण, मी हे जगातल्या 20 राष्ट्रांची माहिती आहे. म्हणजे एकूण उत्पन्न खूप असू शकतं, पण दरडोई GDP हे फार कमी असू शकतं. हे भारताचे उदाहरण पण पाहिलं. आता हा सगळ्यात माझ्या ह्या सगळ्या मांडणीचा सगळा आत्मा फक्त ही एकच स्लाईड आहे आणि यावर मी थोडंसं थांबणार आहे. आपण हे जर पाहिलं तर बाकी सगळ्यात जे काय बोलणार आहे मी तेवढंच फक्त लक्ष द्या. ह्यामध्ये जर दिसत असेल तर पहिला जो कॉलम आहे त्यामध्ये इन्कम कॅटेगरी म्हटलेलं आहे. तर जागतिक बँक सगळ्या जगातल्या सर्व 218 देशांच्या अर्थव्यवस्थेची वर्गवारी ही 4 कॅटेगरीमध्ये करते. पहिली कॅटेगरी हाय इन्कम कॅटेगरी आणि शेवटची कॅटेगरी लो इन्कम कॅटेगरी. अगदी स्वाभाविक आहे, त्यामध्ये काही फार विशेष हे करायचं कारण नाही. आणि मध्यम जी मिडल इन्कम कॅटेगरी म्हणजे एकूण वर्ल्ड बँक ही जगातल्या सर्व अर्थव्यवस्थेची कॅटेगरी हे दरडोई उत्पन्नावर आधारित 4 कॅटेगरीमध्ये करते. आता या हाय इन्कम कॅटेगरीमध्ये 87 कंट्रीज आहेत आणि त्यामध्ये पहिला क्रमांक आहे मोनाको नावाच्या अतिशय छोट्या देशाचा, त्याची लोकसंख्या 40,000 आहे. त्यांचं दरडोई उत्पन्न 3,33,000 आहे. भारताचा 28 आहे, यांचं 2,33,000 आहे. पहिला क्रमांक जगात हा मोनाकोचा लागतो. आणि नंतर अप्पर हाय इन्कममधले शेवटचा देश रशियन फेडरेशन आहे, त्यांचं 14,000 आहे. मग नंतर पुढची कॅटेगरी आहे अप्पर मिडल लेवल, त्याची रेंज आहे ही $4,736 पासून $14,375 ही त्याची रेंज आहे. आणि त्यामध्ये मग व्हिएतनाम आहे, मेक्सिको आहे, असे काही देश आहेत, जॉर्डन आहे. तिसरी कॅटेगरी जी आहे ती लोअर मिडल इन्कम कॅटेगरी आहे. त्याची रेंज आहे ती $1,175 कमीत कमी ते $4,735 ही तिसरी रेंज आहे. आणि 1,175च्या खाली मग ही लो इन्कम कॅटेगरी अगदी कमी असलेली आहे. तर पहिल्या हाय इन्कम कॅटेगरीमध्ये 87 कंट्रीज आहेत. अप्पर मिडल इन्कम कॅटेगरीमध्ये 55 देश आहेत. लोअर मिडल इन्कम कॅटेगरीमध्ये 48 कंट्रीज आहेत आणि लो इन्कम कॅटेगरीमध्ये 38 कंट्रीज आहेत. भारताचा क्रमांक हा लोअर मिडल इन्कमच्या जरासा वर आहे. मी तिथं भारताचा आकडा लालमध्ये लिहिलेला आहे. आपल्या खाली फक्त झांबिया आहे आणि भारताचा 162वा क्रमांक आहे. 161 देश पर कॅपिटा GDPमध्ये आपल्यापेक्षा जास्त त्यांची पर कॅपिटा GDP आहे, म्हणजे ते आपल्यापेक्षा अधिक समृद्ध आहेत. आणि जर आपल्याला विकसित व्हायचं असेल तर आपल्याला लोअर मिडल इन्कम कॅटेगरीमध्ये पार करून अप्पर मिडल इन्कम कॅटेगरी पार करून हाय इन्कम कॅटेगरीला स्पर्श केला पाहिजे. तिथं आपण जाऊ शकणार नाही, म्हणजे किमान 87 नाही तर 88 नंबरपर्यंत आपण गेलो पाहिजे, तर त्याला विकसित म्हणता येईल. ही व्याख्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेची आहे. मोदींनी जरी केली नाही तरी जगातली व्याख्या ही आहे. आता प्रश्न असा आहे की 162-165व्या क्रमांकाहून आपल्याला 88पर्यंत जंप करायची आहे, ती किती वर्षात होईल? हा सगळा या मांडणीचा आत्मा आहे. ही सगळी 162 यादी मी मांडलेली आहे, पण ते दिसणार नाही तुम्हाला, पण ते फार छोटे आकडे दिसतील. पण हे जे आहे ना, हे कतार, नंतर हे डेन्मार्क, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया हे देश पहिल्या अतिश्रीमंत राष्ट्रामधले पहिले 15-20 देश आहेत. आता पुढे गेला तर आपल्याला हे असे 87 कंट्रीज आहेत.
5-7 पाण्यात मी काही सगळी दाखवणार नाही, आपल्याला सगळी उपलब्ध आहे. पुढचं बघितलं तर अप्पर मिडल इन्कमचे ही यादी आहे. त्यातले सगळे वरचे देश आहेत, मेक्सिको, नंतर सेंट लुसिया, कझाकस्तान वगैरे, अर्जेंटिना, हे नंबर 88 to 102 दाखवलेले आहेत. तर पुढची यादी आहे ती लो इन्कम कॅटेगरी आहे. तर लो इन्कम कॅटेगरीमध्ये 181 इथोपिया आहे. आणि ह्याच्या आधी लोअर मिडल इन्कम आली तिसरी कॅटेगरी, त्यामध्ये जॉर्डन, श्रीलंका, बोलिव्हिया वगैरे हे देश आहेत. आणि त्यांचं पर कॅपिटा इन्कम हे 4800च्या रेंजमध्ये आहे. मग खाली जात जात ट्युनिशिया, मोरोको, फिलिपिन्स हे देश करत शेवटी 162व्या क्रमांकावर इंडिया लालमध्ये बी दाखवलेलं आहे. आणि आपण इथं 2703 दाखवलं, पण 2830पर्यंत आकडा आहे. हा आपण 162व्या क्रमांकावर आहे. आपल्यापेक्षा 161 राष्ट्र ही पर कॅपिटा GDPच्या बाबतीमध्ये वर आहेत, म्हणजे आपल्यापेक्षा जास्त समृद्ध आहेत. हे अगदी कॅटेगरिकल स्टेटमेंट आहे. कोणाच्या मनात काही 1% शंका नसली पाहिजे. आता हे वास्तव आहे. आपण 162व्या 165 167व्या क्रमांकावर. आणि गेलं कुठं पाहिजे तर आपण लोअर मिडल इन्कम ओलांडून, लोअर अपर लेवलची मर्यादा ओलांडून हाय इन्कमला स्पर्श केला पाहिजे. म्हणजे 87 कंट्रीज आत्ता आहेत, ते 88पर्यंत तरी आपण पोचलं पाहिजे. म्हणजे अगदी हाय इन्कममध्ये गेला नाही तरी अप्पर मिडलच्या वरपर्यंत तरी गेलं पाहिजे. आणि त्याची किती लिमिट आहे तर ती लिमिट तुम्हाला दाखवली मगाशी मी, ती आहे 14,375. म्हणजे आपल्याला 2830 पासून किती वर्षात 14,375 गाठता येईल. आता त्यात दुसरी गंमत अशी आहे की जगाचीच अर्थव्यवस्था 2.7% दरवर्षी वाढते सरासरी. तळ्यात समजा बोटी असतील आणि तळ्यातलं पाणी जर उंची वाढली तर सगळ्याच बोटीवर जातात. तसं जगाची अर्थव्यवस्थाही वाढते आहे. त्यामुळं हा जो 14,375चा आकडा आज आहे तो काही वर्षानंतर तो वाढणार आहे ना. दरवर्षी 2.3% ती आकडा वाढत जाणार आहे. कारण जागतिक बँक 14,000चं तुमचं उत्पन्न असलं दरडोई तर तुम्ही किती समृद्धीने राहू शकाल, तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल का, कलर टेलिव्हिजन असेल, हे सगळे खूप क्लिष्ट विषय, पण ते करतात सगळे ते. आता ही आपल्याला हा टप्पा आपल्याला ओलांडायचा, ही वस्तुस्थिती. यामध्ये काही कोणाचे काही दुमत असायचं करण्याचे हे सरकारी आकडे आहेत सगळे, आमचे नाही. आता याच्यानंतर मी पुढचं एक अगदी सोपं 8वीचं गणित आपण सगळ्यांनी शिकलेला हा जो फॉर्म्युला आहे, बहुतेक सगळ्यांनी अंकगणितामध्ये 7वी 8वीला चक्रवाढ व्याज काढताना आपण लक्षात घेतलं असेल. ते चक्रवाढ व्याज काढायचं असेल तर जी मूळ रक्कम असते त्याला 1 अधिक व्याजाचा दर R आणि त्या सर्वांना Nचा घात असतो. हा सिम्पल फॉर्म्युला आहे. आठवत असेल तुम्हाला पहिल्यांदा 7वी 8वीचं गणित तर लक्षात ठेवा. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत हाच फॉर्म्युला वापरला जातो चक्रवाढ वाढीचा. आणि त्यामध्ये 2 यातले घटक महत्त्वाचे आहेत, R आणि N. R म्हणजे किती टक्क्यांनी आपण वाढ करतोय, विच इज या भाषेमध्ये GDP ग्रोथ रेट असं म्हटलं जातं. दरवर्षी अर्थव्यवस्था किती टक्क्यानं वाढते आणि अत्यंत कळीचा मुद्दा असतो की किती टक्क्यानं आपली अर्थव्यवस्था वाढते. तो R म्हणून या फॉर्म्युलेमध्ये लिहिलेला आहे. आणि N म्हणजे किती वर्ष लागतील. शिकवतात. आता सगळे विसरले असतील, पण हे सोपं आहे गणित, अवघड नाही. आणि कॅल्क्युलेटरमध्ये 1 मिनिटात निघतो आकडा. तर ह्या 3च व्याख्या महत्त्वाच्या आहेत. एकूण GDP, लोकसंख्येने भागाकार GDP पर कॅपिटा, आणि एक ठराविक उंचीपर्यंत जायचं असेल तर किती गतीनं आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढला पाहिजे. फक्त 3च टेक्निकल आकडे आहेत. आणि हे प्रत्येकाला थोडेसे अंदाज आला पाहिजे. आपल्या देशाबद्दल आपल्याला जर प्रेम असेल, आपल्या देशाचा विकास व्हावा असं वाटत असेल, ह्याची माहिती घेतली पाहिजे. सरकारला जाब विचारत राहिलं पाहिजे, राज्य सरकारला जाब विचारत राहिलं पाहिजे. ही काही बरोबर नाही. हां, आता हे जे मी ग्राफ दाखवलं आहे, किती दिसतोय मला माहिती नाही, पण हा 2015 म्हणजे मोदी सरकार जेव्हा आलं
त्यावेळेपासून भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर म्हणजे GDP ग्रोथ रेट, जो बघाच्या फॉर्म्युल्यामधला R जो फॅक्टर आहे तो हा आहे. तर पहिल्या वर्षी 9 होता पहिला. and that average is about 6.1%. म्हणजे गेल्या 12 वर्षामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा सरासरी विकास दर, द GDP ग्रोथ रेट ऑन अन ॲव्हरेज इज 6.1%. आता काही लोक, काही अर्थशास्त्रज्ञ विशेषतः जरा आपल्या विचाराचे आहेत, आमचे प्रोफेसर अरुण कुमार वगैरे, ते म्हणतात ते खोटं आहे, 2% जास्त नाही आहे. काही म्हणतात 3% आहे. आम्ही यशवंत सिन्हा माजी अर्थमंत्री आले होते आमच्याकडे, ते म्हटले 4% जास्त नाही आहे. पण ते सगळं सोडून देऊ आपण. भारत सरकारचा अधिकृत हा जो चार्ट आहे तो गृहीत धरू 6%. आता 6%नी जर आपण सतत राहत नाही, पण पाहिलं आपण की 2015ला 8 होता, मग खाली गेला, मग एकदम उणे गेला, मग पुन्हा वर गेला. हा काही सतत राहत नाही. त्यामुळं पुढची 22 वर्ष अर्थव्यवस्थेचा विकास दर स्थिर राहील, तो खूप अधिक राहील, 6%, 7%, 8% राहील. हा प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे. जागतिक बँकेने जेव्हा मोदींची व्याख्या ऐकली की 2047, तर जागतिक बँकेने आपल्याला असं सांगितलं त्यांच्या आकडेवारीप्रमाणे की पुढच्या 25 वर्षामध्ये भारताला 7.2%नी सतत आपला ग्रोथ रेट राखला पाहिजे. ॲव्हरेज ग्रोथ रेट ऑफ 7.2%, कॉन्स्टंट फॉर कंटिन्युअसली फॉर 25 इयर्स, जे जगाच्या ज्ञात इतिहासामध्ये कुठल्याही देशाला जमलेलं नाही आत्तापर्यंत. आता मोदी करू शकतील, मोदी आहे तो मुमकिन आहे, पण फक्त चीननी 10 वर्षाकरता केलं. 80च्या दशकामध्ये बहुतेक त्यांनी 10 वर्षाची त्यांनी टप्पा गाठला. त्यामुळे चीन आपल्यानंतर 2 वर्षांनी स्वतंत्र झाला 1949 साली. चीनची त्यावेळेला GDP पर कॅपिटा GDP $300 होती, आपली 450 होती. आपल्या मागं होता चीन, तरी चीन पुढे गेला. नंतर चीनची कल्चरल रेव्होल्युशन म्हणजे 10 वर्ष टोटली इतिहासातून पुसली गेली. त्याच्या आधी माओ त्से-तुंगचा लॉंग मार्च झाला, त्यामध्ये लाखो माणसं मारली गेली. तरी चीन त्या 80च्या दशकामध्ये सलग 10%पेक्षा जास्त विकास दरानं त्याचा विकास झाला. त्यांनी वेगळी थिअरी अडॉप्ट केली. कम्युनिझम, पॉलिटिकल पॉलिसी कम्युनिझमची होती, पण इकॉनॉमिक पॉलिसी त्यांनी फ्री मार्केटची स्वीकारली. आणि त्यामुळे जिनपिंगचं वगैरे म्हणणं असायचं की ॲज लॉंग ॲज कॅट कॅचेस माउथ इट डझंट मॅटर काळी आहे का गोरी आहे. जोपर्यंत मांजराने उंदीर धरतं तोपर्यंत मांजराचा रंग महत्त्वाचा नाही आहे. त्यामुळं त्यांनी ही कॅपिटलिझमची पद्धत अवलंबली, मिक्स इकॉनॉमी वापरली, त्यांचा प्रचंड वेगानं विकास झाला. आज चीनचं दरडोई GDP उत्पन्न भारताच्या 5 पट मोठं आहे. आपलं 2830 आहे, चीनचं जवळजवळ 14,000 आहे. मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यामुळं हे गणित अगदीच सोपं आहे. हे जागतिक बँकेचं गणित आहे, माझं नाही आहे. मोदी ह्याला चॅलेंज करू शकत नाही, कुणीच करू शकत नाही, कारण हे आंतरराष्ट्रीय ॲक्सेप्टेड ही टर्मिनॉलॉजी आहे, मेथडॉलॉजी आहे आणि कॅल्क्युलेशन्स आहेत. आता शेवटी मग आपण मूळ मुद्द्यावर कुठे येतो की आपल्याला तर विकसित व्हायचं म्हणजे त्या 88व्या रँकपर्यंत पोचायचं आहे, 14,000 पर कॅपिटा GDPपर्यंत पोचायचं. पण किती टक्के विकास दरानं आपली वाढ झाली पाहिजे? जागतिक बँकेचं म्हणणं आहे की 7.2% झाली पाहिजे, पण माझा त्याला विरोध आहे, वैयक्तिक विरोध आहे की तोपर्यंत ही तुमची जी आकडेवारी तुम्ही जी रेंज मांडलेली आहे ती वाढत जाणार नाही. 22 वर्षामध्ये जगाच्या अर्थव्यवस्थेचा सरासरी विकास दर 2.7% आत्तापर्यंत आहे, तोच बहुतेक राहील. दरवर्षी अर्थव्यवस्था एकूण 2.7% वाढते. त्यामुळे या ज्या आपण कॅटेगरीज ठरवेल त्या पण तितक्या टक्क्यानं वाढणार. आणि त्यामुळं माझ्या मताने 7.2नी काही होणार नाही, जवळजवळ 8% आपल्याला जावं लागेल. त्यामुळं आपल्याला 8 ते 10, काही ठिकाणी 8, काही ठिकाणी 10, मग सरासरी 8-9 असं वाढलो तरच हे साध्य होईल. अन्यथा या दरानं आपल्याला जवळजवळ 39 वर्षे लागतील तिथपर्यंत पोचायला. हे 20-21 वर्षात होणार नाही. हे अगदी स्पष्ट
आकडेवारी यात कुणाचंही 1% कोणी काही ही काही हे फक्त अर्थमॅटिक आहे. हे अर्थशास्त्र पण नुसतं अर्थमॅटिक आहे आणि यामध्ये कोणाला काही हे असायचं कारण नाही. आणि त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये हे आपण समजून घ्या की मोदी मुद्दाम ह्याची व्याख्या करत नाहीत. व्याख्या उपलब्ध आहे, ती काँग्रेसची नाही आहे, ती माझी नाही आहे, ती आंतरराष्ट्रीय बँकेची आहे, जागतिक बँकेची आहे, IMFची आहे. आणि ज्यामध्ये भारताचा मोदी सरकारचा प्रतिनिधी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून बसलेला आहे. त्याच्या सहीने ही सगळी आकडेवारी प्रसिद्ध होते आणि सगळे आकडे मोदी सरकारने दिलेले आहेत, हे काँग्रेसचे आकडे नाहीत. त्यामुळे याबद्दल कोणाच्या मनात 1% नाही. फक्त वाद कुठं आहे की 60% लागेल का 8% लागेल का 9% लागेल तिथपर्यंत पोचायला. आणि आपण 60%नी किंवा 6% जे आता आहे सरासरी त्याने रखडत गेलो तर मग 40-45 वर्ष वाट बघावी लागेल. हेच स्वप्नच ठरेल. हे माझं पहिल्या भागातलं हे प्रत्येकाने GDP ग्रोथ रेट, पर कॅपिटा GDP, टोटल GDP 3 आकडे आपण इंटरनलाइज केले पाहिजेत, लक्षात घेतले पाहिजेत. आणि त्याची डॉलर व्हॅल्यू आपण लक्षात घेतले पाहिजे. दरवर्षी अगदी प्रत्येकानं IMFच्या आणि वर्ल्ड बँकेच्या वेबसाईटवर जाऊन ती तपासावी. मी सांगतोय म्हणून नव्हे, पण ही खूप चांगली माहिती. प्रत्येक देशाची तुलना होते, अगदी भूगोलाचाच अभ्यास होतो खरं म्हणजे कुठला देश कुठे. ह्यातली 100-217 पैकी मला वाटतं चॅलेंज देतो तुम्हाला 20च्या वर नावं सांगता येणार देशाची कुणालाही. पण ठीक आहे, अभ्यास होतो. तर आता हा विषय क्लिष्ट आहे. आकडेवारी कदाचित तुला कळणार नाही की काय GDP पर कॅपिटा आहे, काय GDP आहे, काय ग्रोथ रेट आहे, काय सांगता आम्हाला काही कळत नाही. म्हणून मी मग दुसऱ्या माझ्या भागाकडे येतो. व्हॉट इज दॅट की व्हॉट इज दी इम्पिरिकल एव्हिडन्स. आज काय परिस्थिती आपली? आपण मदर ऑफ ऑल डेमोक्रेसी आहोत का? आपण विश्वगुरू आहोत का? ह्याच्याकडे थोडंसं आपण वास्तववादी गोष्टी पाहिल्या पाहिजे. आणि यामध्ये मी 4 स्तंभामध्ये थोडीशी माहिती मांडणार आहे. यामध्ये मला वाटतं आता काही स्लाईड्स वगैरे नसतील बहुतेक जास्त. मी हा जो ग्राफ आहे हा 6% जर आपण वाढत गेलो सरळ तर किती वर्ष लागतील त्याचे आकडे दाखवलेत. आकडे तुम्हाला कदाचित दिसणार नाहीत, पण हे माझ्या सोशल मीडियावर आपल्याला हा ग्राफ दिसेल. नंतर आता हा मी पुढचा टप्पा जो आहे की बुवा एम्पिरिकल एव्हिडन्स काय, आपला अनुभव काय सांगतो. त्यातले मी काही आपल्याला 4 स्तंभामध्ये मी माहिती थोडीशी मांडणार आहे. थोडंसं मागं पुढं होईल, पण ते 4 स्तंभ आहेत: उत्पन्न, शिक्षण, आरोग्य आणि विज्ञान तंत्रज्ञान, विकास, डेव्हलपमेंट, इनोव्हेशन. बाकी इतर गोष्टी बऱ्याच आहेत, पण ती फार लांबेल ती म्हणून सांगतो. काय काय आहे ती म्हणजे मी सांगतो. आता भारतामध्ये जगातले सर्वात जास्त अतिगरीब माणसं राहतात इतर कुठल्याही राष्ट्रापेक्षा. इंडिया हॅज द हायेस्ट नंबर ऑफ एक्स्ट्रीमली पुअर पीपल इन द वर्ल्ड ॲज पर द वर्ल्ड बँक स्टॅटिस्टिक. आमचे नाहीत. त्याच्यानंतर खालोखाल नायजेरिया आहे, त्याच्यानंतर कांगो आहे, त्याच्यानंतर इथिओपिया आहे, नंतर बांगलादेश आहे. पण भारत 1 नंबर. सर्वात जास्त गरीब लोकांची संख्या भारतात आहे. पुन्हा पुढं भारतामध्ये सर्वात जास्त ॲग्रिकल्चर वर्कर्स आहेत. 272 मिलियन किंवा 72 कोटी 20 लाख. म्हणजे एकूण वर्कफोर्स जो आपला देशातला त्या 43% लोक शेती करतात. त्यांचं उत्पन्न, शेती कामगाराचं उत्पन्न किती असतं आपल्याला ती लिमिट झालेली आहे. आणि ते एक दारिद्र्याचं लक्षण आहे. 2 नंबरला चीन आहे, पण त्यांचे बरेच 25% फक्त लोक त्यांची चीनची आहेत. आता थोडा मोठा विषय मी ह्याच्याबद्दल आणखी बोलेन मी, पण मला जरा जास्त शिक्षणाबद्दल बोलायचं कारण तो आता आत्ताचा विशेष आत्ताचा आहे. इंडिया हॅज द हायेस्ट नंबर ऑफ इलिटरेट अडल्ट्स इन द वर्ल्ड. जगात सर्वात जास्त निरक्षरांची संख्या भारतात आहे. ही युनेस्कोच्या पुढे, मी आमच्या आकडे नाही. ते युनेस्को जी युनोची संस्था आहे त्याचे आकडे आहेत की भारतामध्ये 28 कोटी सर्वात जास्त जगातल्या 1 नंबर भारताचा. तसंच त्या ठिकाणी निरक्षर महिलांच्या बाबतीमध्ये भारताचा पहिला क्रमांक आहे जगात. सर्वात जास्त निरक्षर महिला भारतात आहेत. आणि यांची उत्पादन क्षमता, यांचं अर्थव्यवस्थेचं योगदान शून्य आहे.
निरक्षर लोक काय करणार शेवटी, किती किती करणार? अर्थव्यवस्थेचं योगदान काय? आपण काय म्हटलं, GDP म्हणजे काय? प्रत्येक व्यक्ती किती वस्तू आणि सेवा उत्पन्न करतो. आता बिचारा निरीक्षक हे सगळं वाया जाते मॅनपॉवर. आता शिक्षणाची अवस्था आहे, त्याबद्दल काही पॉईंट्स मी थोडे म्हणणार आहे की आपल्या देशातली शिक्षणाची परिस्थिती काय, किती सरकार किती उदासीन आहे. आपल्याला माहिती आहे की 1964 साली कोठारी नावाचं कमिशन आपण देशात नेमलं होतं आणि त्या कोठारी कमिशननी शिफारस केली होती की देशानं आपल्या एकूण GDPच्या 6% रक्कम ही शिक्षणावर खर्च केली पाहिजे, प्राथमिक, माध्यमिक, उच्च शिक्षण. आपण अजूनही 3.5% वर गेलेलो, तर आमचीही चूक आहे. मी एकट्या नंबर 1ला नंबर 2ला दोष देत नाही, पण आम्ही त्यामध्ये करू शकलो नाही, की रस्ते पाहिजेत, पूल पाहिजेत, कारखाने पाहिजेत, आणखी पाहिजेत, करू शकलो नाही. आणि प्रयत्न आम्ही नेहमी करायचो की केलं पाहिजे, पण झालं नाही. आणि ह्या सरकारनं दुर्लक्ष केलं, याचं आणखी कमी व्हायला लागलं. आणि त्यामुळं काय झालं, काही उदाहरण सांगतो की देशामध्ये 23 IITs आहेत. आपल्याला माहिती, सगळ्यांनी IITचं नाव ऐकलेलं आहे. जवाहरलाल नेहरूंनी 4 IIT सुरू केल्या. मी जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजला गेलो, मी सुद्धा IITची परीक्षा दिली. माझा काही वरचा पहिला नंबर लागला नाही, पण मला खडगपूरला मिळाली आणि मुंबईला मिळाली, पण मला ब्रँच काही मिळाली नाही, म्हणून मी पहिल्यांदाला गेलो. कारण आमच्या सगळ्या मित्रांनी एवढं डोक्यात घातलं होतं की मेकॅनिकल घेतलं तर तू थर्ड क्लासच मग. आणि मला केमिकल मिळाली मुंबईला, आणि माझं ड्रॉइंग फार चांगलं होतं, मेकॅनिकल ड्रॉइंग. तो तिथे इंटरव्ह्यू घेणारे म्हटलं, तुझं ड्रॉइंग फार चांगलं आहे, तू टॉप आलास तिथं, तू आर्किटेक्चर घे म्हटलं. तर दुसरा एक म्हटला, नाही तू नेव्हल आर्किटेक्चर घे. म्हणून मला खडगपूरची नेव्हल आर्किटेक्टची ब्रँच माझ्या माथी मारली, पण मी काही तिकडे गेलो नाही, मी आपलं पिलानीला गेलो. म्हणजे IIT हा एक देशाचा प्राईड आहे, ब्रँड नेम आहे. IIT म्हटलं की कोणी इंटरव्ह्यू घेत नाही. एक असा माझ्या वेळचा काळ होता की एखादा IITचा इंजिनियर जर गेला अमेरिकेमध्ये, तर त्याचा कोणी इंटरव्ह्यू घेत नसे. उलट तो घ्यायचा की किती पगार देणार, काय करणार, काय काम करायचं, अशी परिस्थिती होती. पण मोदींनी, आम्ही वाढवल्या IIT संख्या मनमोहन सिंगच्या काळामध्ये, पण मोदींनी इतक्या वाढवल्या की 23 IIT आत्ता आहेत. आणि IITमध्ये आत्ता 38% फॅकल्टीची वेकन्सी आहे. म्हणजे देर इज अ ट्रिमेंडस लिडरशिप व्हॅक्यूम. सिनियर प्रोफेसरच्या बाबतीमध्ये 53% वेकन्सी आहे या सगळ्या IITमध्ये. IITच्या ॲडमिशनच्या जागा मोकळ्या जातात, ते कधी शक्य विचारसुद्धा करता येत नव्हतं पूर्वी आमच्या वेळेला. आणि IITच्या मुलांना बऱ्याच जणांना शिक्षक नाही म्हणून तुमच्याकडे कोणी नोकऱ्या देतं, ह्या IITमध्ये कोणी शिकवायला नाही आहे, तर मग इथलं नको घ्यायला. IIT म्हणजे इमारती नाही, IIT म्हणजे चांगले प्रोफेसर आणि मेरिटरी स्टुडंट्स. आता ह्यांना कोणी सांगायचं एंटायर पॉलिटिकल सायन्सला. आता IIMची परिस्थिती काय? आता आपण इथे खालीच, मी एका मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आपल्या संस्थेच्या गेलो होतो मी तिथं. तर IIM या भारत सरकारच्या संस्था आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत. आणि सर्व आद्य संस्था कुठली आहे तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद. एकूण IIM मला वाटतं काहीतरी 22 का 23 IIMs आहेत देशात. तर IIMमध्ये 32% वॅकन्सीज आहेत. एक पैसे द्यायचे नाहीत, आणि शेवटी त्या लेवलचा माणूस असता तर तुम्ही प्रोफेसर नेमाल ना, पण इथे थांबतच नाही. वातावरण इतकं वाईट झालेलं आहे. आता सेंट्रल युनिव्हर्सिटीज आपल्या 56 आहेत देशात उच्च शिक्षणाच्या. मी उच्च शिक्षणाबद्दल बोलतोय. JNU आहे, हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी, बऱ्याच 56 आहेत. त्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये 26% वेकन्सी स्टाफच्या आहेत. 83% STमध्ये आहेत. STच्या वेकन्सी 83% आहेत हाय लेवलला सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये. OBCच्या 80% वेकन्सीज आहेत आणि SCच्या 64% वेकन्सी आहेत. तुम्ही काय शिकवणार तिथं? टीचर्सच नाहीत. विद्यार्थी प्रवेश घेऊन तिथं काय करणार? एकमेकाचं शिकवायचं बघतात, मग ते कोणी नाहीच म्हणून. कृषी क्षेत्राकडे जाऊया. महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठ आहेत. तुमच्या जवळ इथं राहुरी आहे, पलीकडे परभणीला आहे,
अकोल्याला आहे. परभणीमध्ये 66% वेकेन्सीज आहेत त्या युनिव्हर्सिटीमध्ये. अकोला युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे पंजाबराव देशमुख मला वाटतं एक आहे आणि वसंतराव नाईक आहे. तर अकोल्यामध्ये 63% वेकेन्सी आहे, राहुरीमध्ये 55% वेकेन्सी आहेत आणि कोकणातल्या दापोलीमध्ये 40% वेकेन्सी आहेत. काय ॲग्रिकल्चर रिसर्च होणार? हे महाराष्ट्र सरकारचं करणं आहे, दिल्लीचं नाही. मला एवढंच सांगायचं आहे की हे का होतंय, तर तुम्ही शिक्षणावर खर्च करत नाही, तुम्ही योग्य पगार देत नाही आणि आज तुम्हाला चांगला गुणवत्तावान प्रोफेसर पाहिजे असेल, रिसर्चर पाहिजे असेल, तो मिळत नाही. आम्ही अमेरिकेत असताना खूप पॉप्युलर फ्रेज होती त्या नोकरी पगाराबद्दल वगैरे. ती फ्रेज होती की इफ यू पे पीनट्स यू गेट मंकीज. मग तुम्ही शेंगदाणे फुटाणे दिले तर तुम्हाला अशा दर्जाची माणसं मिळणार, हे वास्तव आहे. तर तुम्हाला सांगतो की आपल्या देशातली काही माणसांची मी नावं सांगतो. सुंदर पिचाई ऐकले ना, गुगलचे प्रमुख आहेत. ते चेन्नईचे, त्यांना IIT चेन्नईमध्ये प्रवेश मिळाला नाही, त्यांना IIT खडगपूरला जावं लागलं, शिकले. अमेरिकेला जाताना सगळे $6,300 दरवर्षी, 6,300 crores पर इयर. सुंदर पिचाई. सत्या नाडेला मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत. त्यांच्या पिताजीबरोबर मी काम केलेलं. तर IAS अधिकारी होते, अतिशय उत्कृष्ट IAS अधिकारी, BN युगांधर नावाचे. प्लॅनिंग कमिशनचे मेंबर होते, आमच्या शेजारी बसायचे. खूप ग्रामीण विकासाबद्दल प्रचंड मोठा अभ्यास होता. पण सत्यानारायणना फार मोठ्या IITमध्ये प्रवेश मिळाला नाही. ते मणिपूरला इंजिनियर झाले आणि पुढं अमेरिकेतल्या विस्कॉन्सिन नावाच्या एक मध्यम विश्वविद्यालयामध्ये ते मास्टर्स त्यांनी केली. पण ते जात 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 आज मायक्रोसॉफ्टचे मुख्य आहेत, मुख्य कार्यकारी अध्यक्ष. त्यांचा पगार आहे PDF फॉर्ममध्ये करतो ते. PDFची जनक कंपनी ॲडोबीचे प्रमुख आहे शंतनू नारायण, पगार 500 कोटी. अरविंद खन्ना हे IBMच्या मोठ्या कंपनीचे प्रमुख आहेत, पगार 320 कोटी. आणि इंदिरा नुई नावाच्या महिला होत्या, त्या पेप्सिकोलाच्या प्रमुख होत्या. त्या 17मध्ये रिटायर झाल्या, रिटायर होत्या आणि त्याचा प्रभाव 250 कोटी होता. आता ह्यातले 6,300 कोटीपैकी सुंदर पिचाई 2,000 कोटी तरी अमेरिकन सरकारला इन्कम टॅक्स देतो. मी विचार करतो, तो माणूस जर भारतात राहिला असता आणि त्याला अशी नोकरी मिळाली तर 2,000 कोटी जर इन्कम टॅक्स भरला तर आमचं एखादं एम्ससारखं हॉस्पिटल झालं असतं किंवा 5-50 ग्रामीण रुग्णालय झाले असते किंवा काय झालं असतं. ही माणसं सगळी बाहेर गेली, कारण इथं आपण ती यंत्रणा उभी करू शकलो नाही की त्या दर्जाच्या लोकांना ते शिक्षण देणं. स्टॅनफोर्डसारखं विश्वविद्यालय भारतात नाही आहे, किंबहुना पहिल्या 100 जागतिक विश्वविद्यालयामध्ये भारताचं एकही विश्वविद्यालय मोडत नाही. आपण त्यावर खर्चच केला आहे. काय केलं पाहिजे तेही सांगतो मी. एक गमतीचं उदाहरण मला काल परवाच कळलं. माझे एक मित्र आहेत आणि ते मी सांगणार आहे. काही काम भाजपवाल्यांनी चांगलं केलं, चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. ते एक हे मॅथमॅटिशियन्स आहे मोठे, वय 42, जन्म अकोला. मला पहिल्यांदाच मी नाव ऐकलं 4-5 दिवसापूर्वी, मला एका माझ्या मित्राने सांगितलं. ते हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये मॅथमॅटिक्सचे प्रोफेसर आणि आपल्या देशातल्या 10-15 सर्वोत्कृष्ट मॅथमॅटिक्समध्ये, गणितज्ञामध्ये त्यांचं नाव आहे. कधीतरी भेटेन मी त्यांना. आता काय पगार किती आहे मला माहीत नाही, पण मला वाटतं 20, 25, 30 लाख रुपये सरकारी शेवटी IIC असेल. तर तिथं काल मला कोणी सांगितलं की चीनने त्यांना ऑफर दिली की तुम्ही आमच्याकडे या. ते म्हटलं नाही, मी इथं आहे, मी काही येणार नाही. तर म्हटलं तुम्ही सुट्टीत या आमच्याकडे. तर 3 महिन्याकरता काहीतरी 1.5 कोटी रुपयाची ऑफर त्यांना दिली, फक्त 3 महिने उन्हाळ्यात शिकवायचं. आता चीनने विचार केला का हा भारतीय आहे,
मग आपलं सिक्रेट चोरून येईल, मग भारताचं आपलं युद्ध होणार आहे, मग तो आपल्यावर काहीतरी करून येईल. काही नाही. आणि सांगतो मी. पण आपल्याकडं मी तेच उदाहरण दुसरं मी सांगतो. माझ्या कराड, माझ्या गावाजवळ, माझ्या मतदारसंघामध्ये मोपर नावाचं गाव आहे. तिथे एक आमचे जुने मित्र डॉक्टर कुलकर्णी म्हणून होमिओपॅथी डॉक्टर आहेत, कराडला प्रॅक्टिस आहे त्यांचा मुलाचा मला एकदा फोन आला. ते ओळख करून दिलं की मी डॉक्टरांचा मुलगा आहे आणि मला तुमच्याशी बोलायचं. म्हटलं बोल. ही गेल्या 8-10 दिवसाची महिन्याभराची गोष्ट आहे. म्हणून मला आठवलं म्हणून मी सांगतो त्याला. म्हटलं काय करतोस रे तू? तो म्हटला मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. मी 17 वर्ष इंग्लंडमध्ये काम करतोय. मी इंग्लंडचा नागरिक झालो, नाहीतर आम्हाला नोकरी मिळत नाही. आम्ही टाटा जॅग्वारमध्ये मी काम करतोय इंग्लंडमध्ये. म्हणजे चांगली गोष्ट आहे, व्हेरी गुड. तुझा अनुभव काय? मी त्याला विचारलं थोडंसं. मी पण मेकॅनिकल इंजिनियर आहे. तर म्हणजे मी थर्मोडायनॅमिक्समध्ये जेट इंजिनचं वगैरे रोल्स रॉयसमध्ये काम केलेलं आहे. आणि पण म्हणलं आता काय झालं की टाटा कंपनी बंद होते ती, कारण आता इंजिन कोणी करत नाही, सगळे इलेक्ट्रिक व्हेकलकडे चाललेत. त्यामुळे म्हटलं आता आम्हाला सांगितलं जावं घरी म्हणून. तर म्हटलं ये मग परत भारतात ये. आणि म्हटलं टाटाकडे जा, ती मोठी ऑटो कंपनी. नाही म्हटलं टाटाची पॉलिसी की आमच्या कुठल्याही कंपनी तुला काढला तर आम्ही काही घेणार नाही. म्हटलं ठीक आहे, तर चांगली पॉलिसी आहे. मग म्हटलं तू असं कर, तुला गॅस टर्बाईनचा अनुभव आहे, तर तू देशामध्ये गॅस टर्बाईन रिसर्च एस्टॅब्लिशमेंट नावाची बँगलोरला जेट विमानाचं जे तेजस विमान आहे आपलं, त्याच्याकरता जे इंजिन लागतं ते इंजिन करायचा प्रयत्न करतोय. दुर्दैवाने गेली 50 वर्षात आपल्याला काही यश आलं नाही. आता ते कावेरी इंजिन म्हणून त्याचं नाव आहे ते. तर आता ते काय इंजिनियर बिचारे चांगले आहेत, पण पैसे कोण त्यांना देत नाही, अर्धवट देतात. सगळ्यांची आमची चूक आहे, आता सरकारची चूक आहे. ते म्हटलं त्यांना विचार, तुझ्यासारखा एक्सपिरियन्स रोल्स रॉयमध्ये तू काम केलं, जा. तू गेला तिथं. तो म्हणाला नाही तू अमेरिकेचा, तू इंग्लंडचा नागरिक आहे, आम्ही नाही घेणार. म्हटलं हा आला परत. त्याला म्हटलं सांग तुम्ही भारताचं नागरिक पुन्हा घ्यायला तयार आहे, पण मला नोकरी द्या. तर ते झालं नाही. सांगण्याचा उद्देश चीनला याचं काही हे नाही आहे, अडचण नाही आहे. कारण ते ना इतका मसल त्याचा मोठा झाला, दे आर नॉट अफ्रेड की कोणी काही घेईन. आपल्याला अजूनही चाललेलं आहे. आजही IIT-मध्ये आपण परदेशी नागरिकांना घेत नाही. का नाही घेत? अमेरिका सगळ्या आपल्या लोकांना घेते. तुम्ही घ्यायला तुम्हाला काय अडचण आहे? नाही घेत आपण. आता मी म्हटलं ना की काही भाजीपाली चांगलं काम करतात, ते सांगितलं पाहिजे. आमचे मित्र एक लोढा म्हणून एक मोठे बिल्डर आहेत, माहिती आहे का? खूप मोठे बिल्डर आहेत. आमचं काही जास्त पटायचं नाही त्यांचं, पण आहे मोठा बिल्डर. त्याला आजच्या मोदी सरकार, आपलं देवेंद्र फडणवीस सरकारची प्रचंड महाकृपा आहे. तर त्यांनी खूप काहीतरी मोठे पैसे, ठीक आहे, मेहनत करून कमवले असतील, सगळेही कमवतात. म्हणजे गिरीश महाजनापेक्षा तर बऱ्याच त्यांनी कमवतात. तेही मंत्री आहेत ते. पण त्यांनी काय, त्याचा मुलगा आता बघतोय काम. मी काय मुलाला भेटलो नाही, पण माझा एक जो सहकारी माझ्याबरोबर काम करत होता मुख्यमंत्री असताना, तो तिथं आता बघतोय वस्तू. त्यांनी काय केलं लोढानी, मी आय मस्ट कॉम्प्लिमेंट हिम. हे जर खरं असलं मी जे ऐकतोय ते सांगतोय ते. लोढानी आपण हायर एज्युकेशनचं आपल्याला काय म्हणायचं की काहीतरी चांगली शाळा काढूया, चांगलं कॉलेज काढूया, काहीतरी चांगलं विश्वविद्यालय काढूया. आताच आमचे स्वर्गीय DY पाटलांचं निधन झालं, त्याचे 5-6 कॉलेजेस आहेत, विश्वविद्यालय आहेत, बरेचसे काढूया. ते कॉलेज काढले की काय होतं, परवानग्या काढा, मग डेलिगेशन येणार, मग तपासणार, मग तुम्ही काय तुमची किती चौरस फूट जागा आहे हे सगळं बघणार. ही भानगड नको म्हणून लोढांनी नाही, ते डिग्री देत नाही, PhD देत नाही किंवा मास्टर देत नाही. नुसती रिसर्चची संस्था आहे, कंपनीसारखी, की चल हे घे, पगार घे आणि रिसर्च कर. तशा प्रकारची त्यांनी संस्था काढलेली आहे, लोढा इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिकल सायन्सेस. आणि दुसरी इन्स्टिट्यूट काढलेली आहे, लोढा इन्स्टिट्यूट ऑफ थिअरॉटिकल फिजिक्स. आय कॉम्प्लिमेंटेड फुल हार्टेडली. आणि यामध्ये भारत सरकारचा यत्किंचित संबंध नाही, परवानग्या नाहीत, काही डेलिगेशन नाही, काही सगळे पैसे त्यांनी आपल्या CSR फंडामधून टाकलेत. ते आपण रस्ते बांधतो ना, ते CSR वगैरे, ते त्यातले खूप मोठे टाकलेत, मला माहीत नाही किती. आणि त्यातले आता 2-4 त्याच्या हजारो, मला वाटतं 5-50-100 बिल्डिंग असतील लोढाच्या. त्यातल्या एखाद्या बिल्डिंगमध्ये 4-5 त्यांनी मजले दिले असतील, 10-15 खोल्या असतील. चालेल, युनिव्हर्सिटीला काय लागतं? युनिव्हर्सिटी इज नॉट बिल्डिंग्स, इज पीपल. IIT-च्या बाबतीत मी सांगितलं ना. म्हटले मॅथमॅटिक्सचे इन्स्टिट्यूट करायचं काय केलं पाहिजे? तो कोणतरी आपल्याला चांगला, अतिशय जागतिक कीर्तीचा प्रोफेसर आपल्याला शिकवायला मिळालं पाहिजे.
गणिताचा. आता गणितामध्ये जागतिक कीर्तीची माणसं कोण आहेत? तर मी काही नावं सांगितली, म्हणजे काकडे वगैरे आहेत. आपल्याला नोबेल प्राईज माहिती आहे, त्याच्याबद्दल मी पुढे बोलणार आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या विषयामध्ये दरवर्षी 3 लोकांना जास्तीत जास्त हे नोबेल पारितोषिक दिलं जातं. हे खूप प्रेस्टिजियस समजलं जातं. भारतातल्या फक्त एका भारतीय नागरिकाला आत्तापर्यंत सायन्सचं नोबेल प्राईज मिळालेलं आहे, सर CV रामन. इतर 3 भारतीय आहेत, एकूण 4, पण तिघही परदेशी नागरिक आहेत. त्यांचं सगळं काम परदेशात झालेलं आहे, भारतात अजिबात झालेलं नाही. ओनली CV सबर्न, ओनली 1 नोबेल प्राईज. हरगोविंद खुराना अमेरिका, चंद्रशेखर अमेरिका, व्यंके रामचंद्रन अमेरिका. सगळे इथे जन्मलेले असले तरी अमेरिकेत काम केलं, त्यामुळे ते, आणि भारताचे नागरिक नाहीत. त्यामुळे एकच भारताचे नागरिक ज्यांनी भारतात काम केलं हे CV रामन. खूप मोठं प्रेस्टिजियस आहे. तसंच मॅथमॅटिक्समध्ये फील्ड्स मेडल नावाचं एक पारितोषिक आहे. ते काही लोक त्याला नोबेल पारितोषिकापेक्षा जास्त वरचं समजतात. आपल्याला कोणाला माहीत नाही, कोणाला मिळायचा संबंध झाला नाही इथं कुठं, त्यामुळे काय फील्ड्स मेडल माहिती आहे. तर फील्ड्स मेडल हे दरवर्षी दिलं जात नाही, तर 4 वर्षातून एकदा दिलं जातं. आणि ते फक्त 40 वर्षाच्या आतल्या मॅथमॅटिशियन दिलं जातं. 41 झाला तर नाही मिळत. काकडेंचं वय आता 42 आहे. ही हॅज लॉस्ट फील्ड्स मेडल. 2च भारतीयांना आत्तापर्यंत फील्ड्स मेडल मिळालेलं आहे. भयंकर प्रेस्टिजियस मेडल आहे. म्हणजे नोबेल पारितोषिकडे कोणी बघत सुद्धा नाही, हे फील्ड्सवाले इतके ते हे आहेत ते. येणार नाही, पण भारत सरकार येऊ देणार नाही की तू अमेरिकन माणूस कुठला आणलास किंवा चीनी कुठला आणलास किंवा इंग्लिशचा कुठला, तर भारतीयच पाहिजे. म्हणजे नागरिक नसलं तरी चालेल, पण भारतीय मुळाचा. 2 माणसं आहेत, मंजुल भार्गव राजस्थानचा, कॅनेडियन सिटिझन, 2014 फील्ड्स मेडल. दुसरा आहे अक्षय अयंगार, काय त्याचं नाव विसरलो, बॉर्न इन दिल्ली, सिटिझन ऑफ ऑस्ट्रेलिया, 2018. जगात 2 भारतीय मुळाचे फील्ड्स मेडलिस्ट दोघंच आहेत. आता ह्यातला कोण मिळेल का, तर कोण इथे येईल? पगार तुम्ही देणार का? मग बऱ्या मुश्किलने यांनी प्रयत्न करून मंजुल भार्गवला बोलवलं, तो तयार झाला आहे आणि तो आता आला आहे. त्याला खूप $1 बिलियन जास्त तिथं पगार होता. बिनी मॅच केलं तर काय पगार एक्झॅक्टली दिला मला माहीत नाही, पण त्या आकडेवारीमध्ये 10 कोटीच्या रेंजमध्ये आहे. मला कोणी गंमत सांगितली की म्हटलं तो यायला तयार झाला, पेपर वगैरे साईन करायचं ठरवलं, पण ते काहीतरी त्या लेवलचा पगार दिला, त्या लेवलचा, कारण नाहीतर कसं लिहिलं तर त्याचा एक दिवस फोन आला, म्हटलं मला चायनाच्या शिग्वा युनिव्हर्सिटीनं काहीतरी 25% जास्त पैसे दिलेत. आता तो शेवटी माणूसच आहे, तो म्हणलं की एवढे मिळतात तर काय, यांना ते मॅच करावं लागलं, पुन्हा मॅच करून त्यांनी ठेवले. त्याच्याकडे पैसे खर्च करायचे तुम्हाला कधीच काही मिळणार नाही यश. आणि मी तुम्हाला हे पगार सांगितले. आता आणखीन एक गमतीचं उदाहरण सांगतो. मी काल परवा मला ते कळलं. AIचं खूप विशिष्ट चाललेलं आहे. ते कंपनी आहे अमेरिकेतली, त्या कंपनीचं थिंकिंग मशीन नावाचं एक स्टार्टअप होतं अमेरिकेतली, आणि ते थिंकिंग मशीन स्टार्टअपचा प्रमुख होता, त्याचं नाव होतं अँड्र्यू ट्युलॉक. तर त्या माणसाला तुझी कंपनी चालली आहे, तो AI मध्ये खूप चांगलं काम करतोय. तुम्ही मार्क झकरबर्गचं नाव ऐकलं असेल, मोठा यातला माणूस आहे, मेटाचा प्रमुख आहे. तर मार्क झकरबर्गनं या माणसाला तू माझ्या कंपनीमध्ये येऊन जॉईन कर, तुझी कंपनी सगळी आमच्यात दे, तू ये म्हटलं. न्यूयॉर्क टाइम्सची एक बातमी आहे, त्या बातमीच्या आधारावर सांगतोय की न्यूयॉर्क टाइम्सने असं रिपोर्ट केलं, की ती मोठीच बातमी, की या अँड्र्यू ट्युलॉकला मार्क झकरबर्गनं एक पॅकेज दिलं. कितीचं पॅकेज दिलं? दॅट पॅकेज इज $1.5 बिलियन, 15,000 कोटीचा पगाराचं पॅकेज देतं. तो म्हटला नाही येणार, कारण मला काम करू द्या.
This is the highest ever package given to a human being in the world. A salary package for 6 years आहे ते, त्यामुळे स्टॉक ऑप्शन्स वगैरे बरंच काय काय. पण आत्ता अलीकडे गेल्या आठवड्यात बघितलं की हा अँड्रू टुलॉक हॅज जॉईंड बेटा. कुठल्या टर्म्स अँड कंडिशन ते कोणी सांगितलेलं नाही की ते ॲक्च्युली काय मिळालं. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की एखादा इथं सिक्युरिटी गार्ड बाहेर उभा आहे, एखादा एस टी कंडक्टर आहे, एखादी बाईक खुरपायला जाते आहे, एखादी ही ॲग्रिकल्चर वर्कर्स 24 कोटी, त्यातलं एखाद्याला आपण ह्या लेवलला नेलं असतं, ह्या दर्जाचं गेलं तर काय झालं असतं भारताचं. आणि मला सांगण्याचा उद्देश असा की भारत हा कधीही समृद्ध नैसर्गिक संपत्तीवर होणार नाही. वी इम्पोर्ट 88% ऑफ अवर एनर्जी. ऑइल आपण 88% ऑइल आपण आयात करतो. आखाद्या देशामधून आलं की आपली अर्थव्यवस्था एकदम कोलमडते. काय झालं आपण बघितलं. आपल्याकडं सोनं मिळत नाही, चांदी मिळत नाही, तांबं मिळत नाही. आपल्याकडे ज्याला क्रिटिकल मिनरल्स म्हणतात, ते इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सला लागतात मॅग्नेट करण्याकरता, ते आपल्याकडे अजिबात नाहीत. अणुऊर्जा निर्माण करण्याकरता मगाशी ओळख करून देताना अणु कराराचा उल्लेख केला की अणुऊर्जाला जो युरेनियम लागतं ते आपल्या देशात होत नाही, फार कमी होतं. आणि म्हणूनच आम्हाला अणु करार करावा लागला. कारण आपल्याकडे युरेनियम धातूच नाही आहे आणि कोणी युरेनियम धातू आपल्याला विकत नाही, कारण आपण काही कंडिशन ते ॲक्सेप्ट केल्या नाहीत. आणि मनमोहन सिंगने जो ऐतिहासिक करार केला त्यामुळं आपली युरेनियम खरेदी करायची वाट मोकळी झाली. आणि त्यामुळं आपला जो सामरिक कार्यक्रम आहे अणुबॉम्ब वगैरे करायचा तो खुला झाला. फार मोठं ऐतिहासिक ते काम होतं. पण तेही आपल्याकडे नाही आहे, ते विकत घ्यायला लागतं. त्यामुळे नैसर्गिक संपदेवर आपण श्रीमंत होऊ शकणार नाही. आपण जर समृद्ध झालं तर हे ह्यावरच होईल. आणि त्यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली नाही, सांगण्याचं माझं तात्पर्य काय, ह्या सरकारला, हे एंटायर पॉलिटिकल सायन्सला तुम्ही गुंतवणूक जर करणार असला शिक्षणामध्ये तर काय होणार आहे. आणि दॅट इज माय पॉईंट की आता ही जर विद्यार्थी चळवळ करतायत, आता ते नंदन निलेकरनी जी कमिटी नेमलेली आहे आणि आम्ही सगळ्या शिक्षण व्यवस्थेचा विचार करू म्हणतात, म्हणजे तुम्ही शिक्षणावर जर खर्च वाढवला नाही, आमच्याकडून चूक झाली असेल मी कबूल करतो. आज आपल्याला 6-7, मी इतर देशांची उदाहरण तुम्हाला देईन, 10-10, 12-12, 13-13 सगळे OECDचे जेवढे श्रीमंत राष्ट्र आहेत सगळ्यांचा 5% वर शिक्षणावर खर्च आहे. आपला अजून 3.5च्या वर जात नाही. आणि आपल्याला इतकी गरज आहे. आपल्याला माणसं मिळत नाही, फॅकल्टी मिळत नाही, कारण आपण पगार देत नाही. आणि त्यामुळं इट इज ऑल अबाउट ह्युमन रिसोर्सेस, इट्स अबाउट हाय क्वालिटी ऑफ एज्युकेशन. आणि ते जर आपण गुंतवणूक करणार नसतो तर हे दिवास्वप्नच राहील. आता आणखी मला थोडं रिसर्चवर बोलायचं आहे. हां, एक थोडं चीनचं उदाहरण आणखी सांगतो. शेवटी इतर लोक काय करतात बघितलं पाहिजे. अमेरिकेमध्ये ईस्ट कोस्टवर, पूर्वी किनाऱ्यावर काही युनिव्हर्सिटीज आहेत ज्यांना आयव्ही लीग युनिव्हर्सिटी म्हटलं जातं. हार्वर्ड आहे, येल आहे, आणखी काय नावं बरीच आहेत. आणि ते अतिशय जगातल्या उत्कृष्ट विश्वविद्यालय म्हणून मानले जातात. हार्वर्ड युनिव्हर्सिटी तर माहिती आहे, त्याचं मी पुढे सांगणार आणखी. चायनाने ठरवलं की बाबा आपली एकही विश्वविद्यालय 100त नाही आहे, भारतासारखी परिस्थिती आहे, आपण काहीतरी केलं पाहिजे. तर त्यांनी ऑक्टोबर 2009 एक प्रोजेक्ट केलं तयार, ज्याचं नाव त्यांनी का दिलं माहीत नाही, 985 प्रोजेक्ट. म्हणजे कदाचित काय माहीत नाही 985चा संदर्भ काय मला माहीत नाही. पण त्यांनी असं ठरवलं की आपण आयव्ही लीगच्या दर्जाच्या युनिव्हर्सिटीज चायनामध्ये तयार करायच्या. आणि ह्या कार्यक्रमाचं नाव त्यांनी C9 प्रोग्राम म्हणून ठेवलं. आणि प्रोजेक्ट नेम इज 985. कुठेही तुम्ही ते पाहू शकता, वेबसाईटवर मिळेल. आणि त्यामध्ये त्यांनी काय केलं, नवीन विश्वविद्यालय बांधली नाहीत, त्यांनी असलेल्या विश्वविद्यालयामध्येच अपग्रेड करायचं ठरवलं. आणि त्यामध्ये या 9मध्ये शिंगवा युनिव्हर्सिटी बीजिंगची, पेकिंग युनिव्हर्सिटी बीजिंगची, फुडान, शांघाई जिओटॉंग, झायटुंग हाँगशॉची, नानकिंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी चायना हायफाय, हार्बिन आणि झेजियांग युनिव्हर्सिटी नावं जरा. ह्या 9 युनिव्हर्सिटीला त्यांनी $1 बिलियन, 10,000 कोटी रुपयेपर्यंत त्यांनी तरतूद केली. सगळ्या 2ला 10,000 दिले, काही ना 5,000 दिले, काही ना 4,000 दिले. आणि ह्यातल्या आता
किमान 4 ते 5 युनिव्हर्सिटी पहिल्या 50मध्ये आलेल्या आहेत. ह्याच्यामुळे अशी गुंतवणूक केली त्यांच्या प्रमुखांनी. त्यावेळेला सगळे इंजिनियर ते असायचे, सगळे राष्ट्रप्रमुख वगैरे. आता जे जू रोंगजी नावाचे त्यांचे पंतप्रधान, ज्यांनी चायनाचा चेहरामोहरा बदलला, त्यांचं 92 वर्षी गेल्या आठवड्यात निधन झालं. सगळे हुशार इंजिनियर्स वगैरे माणसं होती. प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी गुंतवणूक केलेली आहे म्हणून चीन कुठे गेले. आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये पाहिलं, चीनने आपल्या घरात बसून काय प्रभाव केला युद्धाचा बघितला. आपण सगळं कसं केलं ते. आज कित्येक क्षेत्रामध्ये अमेरिकेचे ते पुढे गेलेले आहेत. तर अमेरिकेचं जी उच्च शिक्षण पद्धती आहे त्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे. आपण संबंध 100% शिक्षण व्यवस्थेवर सरकारवर अवलंबून राहतो. इतर आपण कोणी काही हे करत नाही. आज जगातली जी एक अतिशय चांगली युनिव्हर्सिटी पहिल्या क्रमांकात म्हणजे बऱ्यापैकी आहे ती हार्वर्ड युनिव्हर्सिटी म्हणून मानली जाते. त्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचा स्वतःचा $56 बिलियन निधी आहे. 1 बिलियन म्हणजे जवळजवळ 10,000 कोटी असं एक रफ गोष्ट आपण धरू. $56 बिलियन त्याचा निधी आहे. त्याच्या व्याजावरून ती युनिव्हर्सिटी चालते. चांगल्या शिक्षकांचा पगार देणं, किती मागाल ते पगार देणं वगैरे हे त्यातून जमतं. आणि दरवर्षी हार्वर्ड युनिव्हर्सिटीला $600 मिलियन देणगी माजी विद्यार्थी देतात किंवा इतर फिलॅन्थ्रोपी देतात. $600 मिलियन. काही सरकारचा संबंध आहे, सरकार एक नवा पैसा येत नाही, कॉन्ट्रॅक्ट देते काही की आमच्याकरता रिसर्च करा. MIT हे जगातलं सर्वोत्कृष्ट इंजिनिअरिंग कॉलेज समजलं जातं. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. त्यांच्याकडं $27 बिलियन एंडामेंट फंड आहे, निधी आहे. $27 बिलियन त्यातलं व्याज येतं, त्यावर ते रिसर्च खूप करतात आणि त्यांना दरवर्षी जवळजवळ $65 बिलियन निधी माजी विद्यार्थी वगैरे देतात. सरकारचा काही संबंध नाही. सरकारचे त्यांना काही ग्रँट मिळत नाही. आपल्याकडे ते कल्चर आपल्याला डेव्हलप करावं लागेल. विकसित भारत करायचं तर आपल्यालाही काही करावं लागेल. सगळं मोदी करतील किंवा सरकार करेल किंवा येईल असं म्हणून चालणार नाही. थोडी आपली मानसिकता बदलावी लागेल. थोडंसं मला रिसर्चकडे दुसऱ्या एका टप्प्याकडे वळायचं आहे की आता जर आपण रिसर्च केलं नाही, आपण AI काम नाही केलं. AI काय झालं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा संगणकीय किंवा एखादं युद्ध झालं आणि एखादं मिसाईल येत असेल तर ते खरोखरीच ते शत्रूचं मिसाईल आहे का काही चूक झालेली आहे हे करायला क्षणार्धाचा वेळ 4-5 मिनिटात वेळ लागतो. माणूस जर बघत बसला, फोन करून विचारलं बॉसला की काय करायचं, तोपर्यंत तुमचा देश बेचिरात होईल. म्हणून AI त्यामध्ये येईल, सांगेल की तू विचार करतच वेळ नाही, माझा देश खराब होईल, मी निर्णय घेऊन टाकतो. हे आता होईल, हे व्हायला लागलेलं आहे. याबद्दल खूप मोठे सेमिनार्स वगैरे चालू आहेत की ऑटोनॉमस निर्णय घ्यायची क्षमता AI निर्माण होईल का. हे फार काळजी करण्यासारखं आहे. भारत सरकार फक्त AIचे फायदे काय आहेत, यातून किती मोठ्या कंपन्या होतील, किती मोठे स्टार्टअप तयार होतील, किती मोठे युनिकॉर्न तयार होतील हे बघतात. पण AIचे धोके काय आहेत, त्यामुळे किती जॉब्स नष्ट होणार आहेत, या बॅचच्या इंजिनियर्सला बहुतेक नोकऱ्या मिळणार नाही तर माझं भाकीत आहे. कारण सगळं ऑटोमॅटिकली होतं ना. मी स्वतः इंजिनियर आहे त्या विषयाचा. मला आश्चर्य वाटते की काय चाललंय काय, अगदी म्हणजे माइंड बॉगलिंग सगळं आहे. आणि हे रिसर्च शिवाय होत नाही आणि तुम्ही रिसर्च करायला पैसे देत नाही. मी सायन्स टेक्नॉलॉजी मिनिस्टर असताना आम्ही R&Dवर 1% खर्च करायचो. वी टू स्पेंड 1% ऑफ द इंडिया GDP ऑन R&D. मोदी सरकारच्या काळामध्ये ती 0.64% पर्यंत खाली गेलेलं आहे. मी प्रत्येक पंतप्रधानांचं 3 जानेवारीला भाषण असायचं, पंडित नेहरूंपासून मनमोहन सिंगपर्यंत. ह्यांनी थांबवलं सगळं आता. पण दर 3 जानेवारीला एक इंडियन सायन्स काँग्रेस नावाचं एक बैठक आहे, त्याला आवर्जून विद्यमान प्रधानमंत्री जातात आणि त्याला व्याख्यान देतात. ते व्याख्यान मी सायन्स डिपार्टमेंटचा मंत्री आम्ही ते लिहायचो सगळं. आणि त्यामध्ये प्रत्येक व्याख्यानात मी लिहायचो की आम्ही R&Dचा खर्च जो आहे तो 1% 2% करू, आम्हाला काही जमलं नाही. मोदींनी तो 0.6%वर आणला. आता कसं आहे, दुसऱ्या देशांची तुलना केली तर इस्रायल हे या बाबतीमध्ये वर्ल्ड लीडर आहे.
किती खर्च करतं रिसर्च. अतिशय छोटा देश आहे, पण तो किती समृद्ध, किती संपन्न आहे हे तुम्हाला हे कळेल लगेच. इस्रायल spends more than 6% on the R&D on रिसर्च अँड डेव्हलपमेंट. अमेरिका 3.5%, चायना 2.6%, ब्राझीलसुद्धा 1.2% आणि भारत मात्र 0.6%. हे किमान आपल्याला पूर्ववत 1% एका दशलक्ष लोकसंख्येच्या मागं 8,250 रिसर्चर्स आहेत, टॉप क्लास रिसर्चर्स, PhDs वगैरे आहेत. PhDचं मोजमाप होत नाही, पण त्याला रिसर्चर्स म्हणतात, हाय क्लास रिसर्चर. इस्रायलमध्ये दशलक्ष लोकसंख्येमागं 8,250, अमेरिकेमध्ये 4,300, चायनामध्ये 1,200, ब्राझीलमध्ये 800 आणि भारतात 216. म्हणजे आपल्याकडं खूप संख्या मोठी आहे, कारण लोकसंख्या आपली मोठी आहे म्हणून. पण जर दशलक्ष लोकसंख्येच्या मागं प्रमाण काढलं तर भारताच्या 216मध्ये जगाची 8,250 इस्रायल आणि 4,500 अमेरिका आणि 1,206 चीन. कुठं तुलना आपण करणार? पैसे खर्च केल्याशिवाय होईल का हे? पैसे खर्च करायला तुम्ही तयार नाही. तुम्हाला रस्ते बांधायचे, त्यातलं 40% कमिशन खायचं. आता शक्ती महामार्ग 1 लाखाचं काढलं कंत्राट. आणि कुंभमेळ्याचं काय झालं मला सगळ्या लोकांनी सांगितलं, तर कोण सगळी डायरेक्ट अमित शहाचे कशी टेंडर मिळतात, पण त्यात मी आता जास्त जात नाही. काय झालं ह्यात, आता सायन्सला, रिसर्चला पैसे कसे द्यायचे, आपण सायन्सला प्रोत्साहन कसं द्यायचं. तर आपल्या सगळ्या मोठ्या राष्ट्रामध्ये एक सायन्स अकॅडमी असते. सगळी शास्त्रज्ञ एकत्र येतात आणि आपण सरकारला सल्ला देण्याकरता किंवा नवीन संशोधनाची दिशा ठरवण्याकरता एक सायन्स अकॅडमी करतात. जगातली सगळी पहिली सायन्स अकॅडमी त्या आयझॅक न्यूटनच्या अध्यक्षतेखाली 1660 साली इंग्लंडमध्ये तयार झाली. त्याला रॉयल सोसायटी म्हणतात. फ्रान्समध्ये झाली, जर्मनीमध्ये झाली. अमेरिकेमध्ये गृहयुद्ध चाललं होतं अब्राहम लिंकनच्या काळात, 1660 ते 1665. त्या काळामध्ये अमेरिकेच्या संसदेने कायदा केला आणि अमेरिकन सायन्स अकॅडमीची स्थापना करून अब्राहम लिंकननं राष्ट्रपती म्हणून युद्ध थांबवून सही करून ते अकॅडमी स्थापन केली. ती त्यावेळेला, कारण त्यांना माहिती आहे की आपण सायन्सशिवाय जिंकणार नाही. सगळ्या देशांच्या राष्ट्रीय अकॅडमी आपल्यात आहेत, आपल्याकडे 4 आहेत. एक नाही 4 आहेत आणि 4च्या आपसात भांडणं चालू असतात. ह्याला कोणी काही करू शकत नाही. त्यानंतर अमेरिकेमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाला फंड करण्याकरता नॅशनल सायन्स फाउंडेशन नावाचे एक फंडिंग इन्स्टिट्यूशन आहे, 1950 साली तयार झाली. त्याचं बजेट आहे $10 बिलियन, म्हणजे 1 लाख कोटीच्या जवळपास त्यांचं बजेट आहे. आता ते बघून भारत सरकारने पण सुरू केलं की आपणही करूया काहीतरी असं. आणि मोदींनी बऱ्याच वेळा लाल किल्ल्यावर घोषणा केली की आम्ही अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन, ANRF म्हणतात, लाल किल्ल्याच्या भाषणात सांगितलं. आणि म्हणजे आम्ही 1 लाख कोटी खर्च करणार. मला खूप आनंद झाला की 1 लाख कोटी म्हणजे आता काहीतरी सबस्टन्शियल येईल. तर कायदा पास झाला, 2024 गेलं, काय झालं नाही. मग कमिटी नेमायचं चाललंय, मग 25 आलं, काय झालं नाही. मग निर्मला सीतारामन बजेटमध्ये घोषणा केली, आम्ही झालं. मग हळूहळू कळलं की नाही 1 लाख कोटी आम्ही 7 वर्षात करणार आहे. ठीक आहे, मग 20,000 कोटी दरवर्षी तरी करा खर्च. मग बजेटमध्ये 20,000 कोटी 25च्या बजेटमध्ये आले. खर्च झाले 3,000 कोटी. गोष्टी लाखाच्या आणि खर्च 3,000. आता नॅशनल सायन्स फाउंडेशनचा अध्यक्ष हा कॅबिनेट दर्जाचा एक अतिशय उत्कृष्ट सायंटिस्ट असतो अमेरिकेत. सगळीकडं चीनमध्ये पण, जिथे त्यांची जी अशी सायन्सला रिसर्चला फंड करणारी संस्था आहे, तिथे कोणती उच्च अशा दर्जाचा नोबेल प्राईज लेवलचा असा सायंटिस्ट त्या संघटनेचा अध्यक्ष असतो. आता अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन भारत ह्याची कमिटी, अध्यक्ष कोण आहे? नंबर 1. आणि उपाध्यक्ष कोण आहे? तर एज्युकेशन मिनिस्टर, ज्यांना राजीनामा दिला तो. आणि दुसरा उपाध्यक्ष आहे त्यांचा एक सायन्स मिनिस्टर. पैसे तुम्ही देणार आहे उद्योगांना, रिसर्च करा, तुमच्या हातातनं पैसे सुटत नाही. एखाद्या चांगल्या शास्त्रज्ञाला करू दे ना. इतका मूर्खपणाचा निर्णय हा.
कधी तुमचं सायन्स होणार नाही. पैसे दुसरे घोषणा मात्र प्रत्येक 1,00,000 कोटी रिसर्च करा, तुम्ही भाषण काढून बघा मोदींची. आणि पैसे मात्र काही नाही. असं होणार नाही ना. तुमचा विकसित भारत यानं होणार नाही. याला खरोखरी तुम्हाला तो खर्च करावा लागेल. आता काय मी मगाशी नोबेल पारितोषिकाचा उल्लेख केला. आता ही जी नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस आहे, जे 1863 आलेली अब्राहम लिंकननं सही करून तयार केली. त्यांनी जे सायन्सचं काम केलेलं आहे, किती वर्ष झाली आता? 100-150 किती झाले? बरीच वर्ष झाली. तर त्यांनी आत्तापर्यंत जे रिसर्च केलेलं आहे किंवा रिसर्चला फंड केलं आहे किंवा सल्ला दिला आहे, त्यातून जवळजवळ 500 लोकांनी नोबेल पारितोषिक जिंकलेलं आहे. 500 त्यांच्या फंडमुळे वगैरे, म्हणजे बरीच वर्ष झाली सुरू झाल्यापासून. आणि भारतात मात्र 3-3 अकॅडमी आहेत. आपसात त्यांची भांडणं आहेत, काहीच काम होत नाही. आणि भारताला मी मग सांगितलं फक्त एकच नोबेल पारितोषिक भारतीयाला मिळालं, ती स्वातंत्र्य काळाच्या पूर्वी, स्वातंत्र्य काळानंतर जी मिळाली ती बाहेरच्या नागरिकांना मिळाली, तिघांना. ते आता हे करण्याकरता म्हणजे नोबेल पारितोषिकाची जर संख्या काढली, माझ्याकडे आकडे आहेत काही, तर युनायटेड स्टेट्स 290 आत्तापर्यंत फक्त सायन्समध्ये, म्हणजे पीस आणि लिटरेचर इकॉनॉमिक्स वगैरे नाही, ते वेगळा विषय. सायन्समध्ये अमेरिकन शास्त्रज्ञांना 290 नोबेल पारितोषिक आहेत. UK ला 92 आहेत, जर्मनीला 74 आहेत, फ्रान्सला 39 आहेत, रशियाला 16 आहेत आणि भारताला 1 आहे. आणि ते सुद्धा स्वातंत्र्यापूर्वीच आहे, सर CV रमन. त्यावर खर्च करणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा देश समृद्ध होऊ शकत नाही. म्हणजे बाकी आकडेवारी आपण जे पहिल्यांदा बघितले ठीक आहे, पर कॅपिटा GDP ते ठीक आहे, पण इम्पेरिकल एव्हिडन्स काय आहे? तुमच्याकडे नैसर्गिक संपत्ती नाही आहे. इतका मोठा ॲग्रिकल्चर वर्करचा लोड आपल्यावर आहे, तिथे उत्पन्न काही होत नाही. आणि एखादा चांगल्या पगाराचा सुंदर पेचासारखा लागला किंवा एखादा 10 कोटी जरी सॅलरी मिळाली, तो 3 कोटी व्याज तुमचा इंटरेस्ट टॅक्स देतो ना तो. आता तुमचा ॲग्रिकल्चर वर्कर इथं आहे, तो काय टॅक्स देणार आहे? GST मधलं काहीतरी काडीपेटीवर सिगरेट बिडीचं काही दिलं तर 5,000 रुपये देईल. म्हणजे आपल्या मॅनपॉवरला त्या दर्जाचं आपण केलं पाहिजे, त्यांना त्या दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना त्या दर्जात रिसर्च फॅसिलिटी दिली पाहिजे, रिसर्च करण्याकरता पैसे दिले पाहिजेत, बाहेरच्या लोकांना बोलवलं पाहिजे फॅकल्टी म्हणून. तिथं तुम्ही सगळी बंधनं काढून टाका, मग कदाचित आपण कुठे स्पर्धा करू. माणसं आपली काही कमी बुद्धिमान आहेत का? बिलकुल नाही. तीच माणसं तिथं जाऊन काय करतात? तिथं सुंदर पेच्या होतात, सत्यानडेला होतात, इथं का होऊ शकत नाहीत? आणि तुम्ही ते वातावरणच देत नाही. तर हे मला वाटतं की एज्युकेशन आणि सायन्स टेक्नॉलॉजीकडे वेगळ्या दृष्टिकोनानं पाहिल्याशिवाय आपल्याला चालणार नाही. थोडंसं आरोग्याबद्दल बोललं पाहिजे. आरोग्याची